मित्रांनो, आयुष्यात शत्रूपेक्षा जास्त धोकादायक कोण असतो माहीत आहे का? तो म्हणजे तोंडावर गोड बोलणारा पण पाठीत खंजीर खुपसणारा माणूस. कारण शत्रू किमान समोरून वार करतो, त्याच्या हेतूंबद्दल आपल्याला माहिती असते. पण कपटी माणूस तो हसत हसत जवळ येतो, विश्वास जिंकतो आणि मग योग्य वेळ येताच विश्वासघात करतो. असे लोक तुमच्या समोर खूप प्रेमाने बोलतात, तुमचं कौतुक करतात, तुमच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतात आणि तुम्हाला असं वाटू लागते की ही व्यक्ती खरंच माझी आहे, माझी काळजी करते, माझ्या आनंदात आनंदी होते. पण वास्तव अनेक वेळा वेगळंच असतं. तुम्ही तिथे नसताना तेच लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत असतात, तुमच्या चुका वाढवून सांगत असतात, तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असतात आणि संधी मिळाली तर तुमच्या विश्वासाचाही गैरफायदा घेतात. मित्रांनो, विश्वासघात नेहमी शत्रूकडून होत नाही, तो अनेकदा आपल्या जवळच्या लोकांकडून होतो आणि म्हणूनच तो जास्त वेदना देतो. कारण ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, ज्याच्याकडून झालेली फसवणूक मनाला सर्वात जास्त दुखावते. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे अशा लोकांना सुरुवातीलाच ओळखणं खूप कठीण असतं. कारण ते कधीच त्यांचा खरा चेहरा लगेच दाखवत नाहीत. ते मैत्रीचा मुखवटा घालतात, प्रेमाचा मुखवटा घालतात आणि विश्वासाचं नाटक करतात. त्यामुळे अनेक वेळा आपण त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो, आपल्या मनातील गोष्टी त्यांना सांगतो, आपली गुपितं त्यांच्याशी शेअर करतो आणि हळूहळू त्यांना आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान देतो. पण एक दिवस जेव्हा त्यांचा खरा चेहरा समोर येतो, तेव्हा खूप उशीर झालेला असतो. काही लोक पैसा गमावतात, काही नाती गमावतात, तर काही लोक स्वतःचा आत्मविश्वास आणि मनःशांती गमावून बसतात. म्हणून मित्रांनो, लोकांवर विश्वास ठेवणं चुकीचं नाही, पण कोणावर विश्वास ठेवायचा हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. कारण चुकीच्या लोकांना आयुष्यात जागा दिली तर ते फक्त तुमचा वेळच नाही, तर तुमची ऊर्जा, तुमची प्रगती आणि तुमची मानसिक स्वास्थ्य सुद्धा हिरावून घेऊ शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तोंडावर गोड आणि पाठीत खंजीर खुपसणाऱ्या कपटी लोकांच्या 10 घाणेरड्या सवयी, ज्या तुम्हाला अशा लोकांना वेळेवर ओळखायला मदत करतील. योग्य लोक आणि चुकीचे लोक यांच्यातील फरक समजावून सांगतील आणि भविष्यात मोठ्या विश्वासघातापासून वाचवू शकतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित यातील एखादी सवय आज तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीमध्ये असेल आणि ती ओळखणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरू शकतं. सवय क्रमांक 1. तोंडावर कौतुक, पाठीमागे टीका. कपटी लोकांची सर्वात मोठी आणि सर्वात धोकादायक सवय म्हणजे तोंडावर कौतुक करणं आणि पाठीमागे टीका करणं. ते तुमच्या समोर इतकं गोड बोलतील की तुम्हाला वाटेल ही व्यक्ती खरंच तुमची काळजी करते. पण तुम्ही तिथून गेल्यावर तेच लोक तुमच्या चुका शोधतील, तुमच्याबद्दल वाईट बोलतील आणि इतरांसमोर तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतील. त्यांचं कौतुक हे मनापासून नसतं, तर तुमचा विश्वास जिंकण्यासाठी असतं. म्हणून लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतींकडे जास्त लक्ष द्या. सवय क्रमांक 2. सतत गॉसिप करणे. कपटी लोकांना स्वतःच्या आयुष्यापेक्षा इतरांच्या आयुष्यात जास्त रस असतो. ते नेहमी कोणाच्या ना कोणाच्या गोष्टी करत असतात. कोणाचं नातं, कोणाचं अपयश, कोणाची चूक यावर चर्चा करण्यात त्यांना आनंद मिळतो.
अशा लोकांचा उद्देश माहिती मिळवणं नसतो, तर लोकांमध्ये गैरसमज आणि वाद निर्माण करणं असतो. लक्षात ठेवा, जो व्यक्ती आज तुमच्या समोर दुसऱ्यांबद्दल बोलतो, तो उद्या दुसऱ्यांसमोर तुमच्याबद्दलही बोलणार आहे. सवय क्रमांक 3, गरज असेल तेव्हा जवळ येणे. असे लोक फक्त त्यांच्या स्वार्थासाठी नाती जपतात. त्यांना तुमच्या भावना, तुमचा आनंद किंवा तुमचं दुःख महत्त्वाचं नसतं. काम असेल तेव्हा ते खूप प्रेमाने बोलतील, मदत मागतील आणि जवळीक दाखवतील. पण काम संपलं की ते अचानक दूर जातील. अशा लोकांना ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांच्या वागण्यात सातत्य आहे का हे पाहणं. खरे लोक परिस्थिती काहीही असो सोबत राहतात. सवय क्रमांक 4, तुमच्या यशाचा मत्सर करणे. कपटी व्यक्ती तुमच्या यशावर वरवर आनंद व्यक्त करेल, पण आतून ती तुमच्यामुळे अस्वस्थ असेल. तुम्ही यशस्वी झाल्यावर ती तुमचं कौतुक करण्याऐवजी तुमचं यश कमी दाखवण्याचा प्रयत्न करेल. अनेक वेळा असे लोक तुमच्या यशामागे नशीब असल्याचं सांगतात किंवा तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही. सवय क्रमांक 5, चुका शोधत राहणे. तुम्ही कितीही चांगलं काम केलं तरी कपटी लोकांना त्यात काहीतरी चुकीचं दिसणारच. ते तुमच्या यशाचं कौतुक करण्याऐवजी तुमच्या छोट्या चुका मोठ्या करून दाखवतील, कारण त्यांचा उद्देश तुम्हाला सुधारण्याचा नसतो, तर तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा असतो. त्यामुळे अशा लोकांच्या टीकेमुळे स्वतःची किंमत कमी समजू नका. सवय क्रमांक 6, गुपितांचा गैरवापर करणे. विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो, पण कपटी लोकांसाठी विश्वासाचं काहीच महत्त्व नसतं. तुम्ही विश्वासाने सांगितलेल्या गोष्टी ते इतरांना सांगू शकतात, कधी स्वतःचा फायदा मिळवण्यासाठी, तर कधी फक्त मनोरंजनासाठी. म्हणून प्रत्येक व्यक्तीला तुमच्या आयुष्यातील सर्व गोष्टी सांगण्याची गरज नाही. विश्वास कमवला जातो, तो सहज दिला जाऊ नये. सवय क्रमांक 7, समोर एक मागे एक. कपटी लोक परिस्थितीनुसार स्वतःचा चेहरा बदलतात. तुमच्या समोर ते तुमचे मित्र असल्यासारखे वागतील, पण तुमच्याबद्दल ते वेगळंच बोलतील. त्यांचं खरं व्यक्तिमत्व समजणं कठीण असतं, कारण ते नेहमी मुखवटा घालून जगतात. त्यामुळे अशा लोकांना ओळखण्यासाठी त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या सातत्यपूर्ण वागण्याकडे लक्ष द्या. सवय क्रमांक 8, स्वतःची चूक कधी मान्य न करणे. अशा लोकांना स्वतःच्या चुका स्वीकारणं खूप कठीण जातं. काहीही झालं तरी ते स्वतःला बरोबर आणि इतरांना चुकीचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. ते परिस्थितीला दोष देतील, इतरांना दोष देतील, पण स्वतःची जबाबदारी स्वीकारणार नाहीत, कारण त्यांचा अहंकार त्यांना स्वतःच्या चुका पाहू देत नाही. सवय क्रमांक 9, तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न. कपटी लोकांना तुमची प्रगती आवडत नाही, त्यामुळे ते सतत अशा गोष्टी बोलतात ज्यामुळे तुम्ही स्वतःवर शंका घ्यावी. हे तुझ्याकडून होणार नाही, तू यासाठी योग्य नाहीस, तुझ्यात ती क्षमता नाही, अशा वाक्यांचा वापर करून ते तुमचा आत्मविश्वास खच्ची करण्याचा प्रयत्न करतात. पण लक्षात ठेवा, त्यांची मतं ही तुमची क्षमता ठरवत नाहीत. सवय क्रमांक 10, संकटात साथ न देणे. खरी लोक तुमच्या वाईट काळात ओळखू येतात. जेव्हा आयुष्यात अडचणी येतात तेव्हा कपटी लोक हळूहळू दूर जाऊ लागतात, कारण त्यांना तुमच्यापेक्षा तुमच्या परिस्थितीत रस असतो. चांगल्या काळात ते सोबत असतात,
पण संकटात गायब होतात. म्हणून लक्षात ठेवा, जे लोक तुमच्या संघर्षात तुमच्या बाजूने उभे राहतात तेच खरे लोक असतात. बाकीचे फक्त परिस्थितीनुसार बदलणारे चेहरे असतात. मित्रांनो, कपटी लोकांना ओळखण्याचा उद्देश त्यांचा द्वेष करणं नाही, तर स्वतःचं संरक्षण करणं आहे. योग्य लोकांची निवड करा, विश्वास जपून ठेवा आणि स्वतःची मनःशांती कोणासाठीही गमावू नका. मित्रांनो, आयुष्यात शत्रूपासून वाचणं सोपं असतं, कारण शत्रू किमान समोरून वार करतो, पण कपटी लोकांपासून वाचणं कठीण असतं, कारण ते हसत हसत जवळ येतात, विश्वास जिंकतात आणि योग्य वेळ येताच विश्वासघात करतात. म्हणून प्रत्येक गोड बोलणारा माणूस आपला असतोच असं नाही आणि प्रत्येक कठोर सत्य बोलणारा माणूस वाईट असतोच असंही नाही. अनेक वेळा तुमच्या चुका समोर सांगणारा माणूस तुमचा खरा हितचिंतक असतो आणि सतत फक्त कौतुक करणारा माणूस तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. मित्रांनो, लोकांच्या शब्दांवर नाही तर त्यांच्या कृतींवर विश्वास ठेवायला शिका, कारण शब्द बदलू शकतात पण कृती माणसाचा खरा स्वभाव दाखवतात. लक्षात ठेवा, विश्वास हा आयुष्यातील सर्वात मौल्यवान खजिना आहे आणि तो प्रत्येकावर खर्च करू नये. लोकांना ओळखण्यासाठी वेळ द्या, त्यांच्या वागण्याचं निरीक्षण करा आणि फक्त गोड बोलण्यामुळे कोणालाही तुमच्या आयुष्यात खूप जवळ येऊ देऊ नका, कारण चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास अनेक वर्षांची मनःशांती हिरावून घेऊ शकतो. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येकावर संशय घ्या किंवा कोणावरही विश्वास ठेवू नका. नाही, फक्त इतकंच करा की विश्वास ठेवा, पण डोळे उघडे ठेवून. नाती जपा, पण स्वतःचा स्वाभिमान विसरू नका. आणि लोकांवर प्रेम करा, पण स्वतःची किंमत कमी करून नाही, कारण शेवटी तुमच्या आयुष्यात कोण राहील आणि कोण निघून जाईल हे तुम्ही नियंत्रित करू शकत नाही, पण कोणाला तुमच्या मनात आणि आयुष्यात स्थान द्यायचं हे नक्कीच तुमच्या हातात आहे. म्हणून शहाणपणाने लोक निवडा, कारण योग्य लोक आयुष्य सुंदर बनवतात आणि चुकीचे लोक आयुष्यभराचे धडे देऊन जातात. आणि लक्षात ठेवा, खऱ्या माणसांना तुमच्या मुखवट्याची गरज नसते, ते तुमच्यावर तुमच्या खऱ्या स्वभावासाठी प्रेम करतात. म्हणून स्वतःसारखे राहा, सजग राहा आणि कपटी लोकांपासून स्वतःचं मन आणि आयुष्य सुरक्षित ठेवा. मित्रांनो, जर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल तर सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण तुमचा एक लाईक अशाच प्रेरणादायी आणि जागरूकता निर्माण करणाऱ्या व्हिडिओंसाठी आम्हाला प्रेरणा देतो. आणि जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मोटिवेशन, सेल्फ रिस्पेक्ट, लाईफ लेसन्स आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट संबंधी व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या आयुष्यात कधी अशा व्यक्तीचा अनुभव आला आहे का, जी तोंडावर गोड बोलत होती पण पाठीमागे वेगळीच होती? आणि या 10 सवयींपैकी तुम्हाला सर्वात धोकादायक सवय कोणती वाटली? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीसोबत शेअर करा जिला लोकांवर पटकन विश्वास ठेवण्याची सवय आहे, कारण कदाचित हा व्हिडिओ तिचा मोठा विश्वासघात टाळू शकतो. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.